गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचे स्वागत आहे। पहा, आज आपण पाहणार आहोत की आपल्या जीवनामध्ये आहे ना, प्रत्येक वेळेला आपल्याला पैसा हा दिसतो, धर्माचं काम दिसत नाही। आपण या निरूपणामध्ये हेच पाहणार आहोत। धर्म मोठा आहे की पैसा मोठा आहे? धर्म मोठा आहे की लक्ष्मी मोठा आहे? लक्ष्मी म्हणजे पैसाच ना, पैशालाच लक्ष्मी म्हणतात ना। आपण जीवन आहे ना, आपलं जीवन नेहमी जिथे लक्ष्मी दिसते ना, पैसा दिसते ना, तेव्हा आपण सत्य असत्याचा मार्गाला काही पाहत नाही। जरी असत्य जरी असेल ना, तरी ते आपण स्वीकारून पुढे जातो। कारण का बरं? कारण आपल्याला लक्ष्मी हवी असते। पण लक्ष्मीपेक्षा धर्म मोठा का आहे, याचं पूर्ण आपल्याला हे जीवन आपण कसं जगायचं ना, याचं पूर्ण उत्तर आपल्याला या निरूपणामध्ये मिळणार आहे। पहा, एकदा धर्म आणि लक्ष्मी यांच्यात वाद झाला। धर्म म्हणाला की मी मोठा आहे आणि लक्ष्मी म्हणाली की मी मोठी आहे। ते दोघे स्वर्गाचा राजा इंद्रांकडे गेले। इंद्रानं विचारलं, तुम्ही दोघे आज अचानक माझ्याकडे कसा आलात बरं? तेव्हा धर्म आणि लक्ष्मीनं इंद्रानं समोर आपली बाजू मांडली। लक्ष्मी म्हणाली की मी देवराजांमध्ये सर्वात मोठी आहे, कारण लक्ष्मीशिवाय जीवन अशक्य आहे, त्याला काहीच किंमत नाही। धर्म म्हणाला, हे देवेंद्र, धर्माशिवाय जीवनाला काही अर्थ नाही, म्हणून तू आमचा न्याय करून आमच्यापैकी श्रेष्ठ कोण आहे हे तुम्ही सांगावं, अशी आमची इच्छा आहे। देवराज इंद्र धर्मद्विधा मनस्थितीमध्ये होता। त्यानं विचार केला, मी श्रेष्ठ कोण आहे हे असं ठरवू। जर मी लक्ष्मीला श्रेष्ठ घोषित केलं तर मी धर्मापासून दूर जाईल, आणि जर मी धर्माला श्रेष्ठ घोषित केलं तर मी लक्ष्मीपासून वंचित होईल। त्यानं खूप विचार केला, पण त्याला काही उपाय सुचेना। शेवटी त्यानं त्यांना सांगितलं की पृथ्वीवर एक असा राजा आहे जो माझ्यापेक्षाही न्यायावर जास्त प्रेम करतो। त्याचं नाव विक्रमादित्य आहे। तुम्ही दोघांनी त्याच्याकडे जाऊन त्याच्याकडून न्याय मिळवावा, तो तुम्हा दोघांना सहजपणे न्याय देईल। लक्ष्मी आणि धर्म पृथ्वीवर आले। दोघेही राजा विक्रमादित्यांकडे पोचले आणि त्याला म्हणाले, हे राजा, तुम्ही आमचा न्याय करा। राजा विक्रमादित्य म्हणाला, ठीक आहे, आधी तुम्ही दोघे तुमची कहाणी सांगा, मग तुमची कहाणी ऐकल्यानंतरच मी ठरवू शकेल की तुमच्या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण आहे। लक्ष्मी आणि धर्मानं राजा विक्रमादित्याला आपापल्या कहाण्या सांगितल्या। त्यांच्यासमोर विराजमान होऊन लक्ष्मी म्हणाली, हे राजा, मी माणसासोबत राहिले नाही तर त्याचं जीवन अर्थहीन होईल, म्हणूनच मी म्हणत आहे की मी श्रेष्ठ आहे। तेव्हा धर्म म्हणाला ना, हे राजा, लक्ष्मीशिवाय जीवन चालू शकतं, पण धर्मामाचून वंचित झाल्यावर मानवी जीवनाचा अर्थ समजतो ना, म्हणून हे राजा, तू आम्हा दोघांमध्ये न्याय कर आणि मला सांगा, दोघांपैकी नक्की श्रेष्ठ कोण आहे? राजा विक्रमादित्य एक अत्यंत विद्वान माणूस होता ना, त्याला समजलं होतं की हा एक खूप कठीण प्रयत्न आहे, हा एक कठीण निर्णय आहे। जर मी लक्ष्मीला श्रेष्ठ मानलं ना, तर मी धर्माकडे दुर्लक्ष करेल
आणि जर मी धर्माला श्रेष्ठ मानलं तर मी लक्ष्मी माझ्यावर क्रोधित होईल. त्यानं थोडा विचार केला आणि ठरवलं, जर धर्म गेला तर सर्व काही जाईल. मी धर्माला सर्वोत्तम घोषित करेल. शेवटी त्यानं त्या दोघांना सांगितलं की माझ्या ज्ञानानुसार धर्म सर्वश्रेष्ठ आहे. धर्माशिवाय या जीवनाला अर्थ नाही. एकदा लक्ष्मी नसली ना तरीही सर्व काही ठीक होईल. या न्यायामुळं लक्ष्मी राजा विक्रमादित्यावर क्रोधित झाली आणि तिनं त्याचं संपूर्ण राज्य आणि संपत्ती नाहीशी केली. तो दारोदार भीक मागू लागला. तिथूनच चालत तो एका नदीजवळ आला आणि त्याने विचार केला की नदीतून काहीतरी मासे पकडूया. त्यानं नदीतून काही मासे पकडले. मग ते तळून नदी किनारी ठेवले, जेणेकरून आंघोळीनंतर त्याला ते मासे खाता येतील. पण आंघोळ करून बाहेर येतात त्यानं पाहिलं सर्व मासे पाण्यात उडी मारून गेले. तेव्हा त्याला समजलं की ही सर्व लक्ष्मीची इच्छा होती. हे रागाच्या भरामध्ये घडलं. तो काहीच बोलला नाही. भुकेलेला तो त्याच्या बहिणीच्या घरी गेला. तिथल्या लोकांनी त्याच्या बहिणीला सांगितलं की तिचा भाऊ विक्रमादित्य तिला भेटायला येणार आहे. बहिणीनं विचारलं की तिचा भाऊ कसा येत आहे. लोकांनी तिला सांगितलं की तो फाटलेल्या कपड्यात पायी येत आहे. विक्रमादित्याला घोड्याच्या पागेमध्ये राहायला सांगितलं आणि खायला कोंड्याच्या भाकरी दिल्या. हा लक्ष्मीच्या क्रोधाचा परिणामच आहे ना, त्याच्या लक्षात आलं. म्हणून त्यानं त्याच जमिनीत एक खड्डा खणला आणि त्या भाकरी त्यात पुरल्या आणि म्हणाला, हे पृथ्वी माते, जेव्हा मी पुन्हा येथे येईल ना तेव्हा तू या भाकरी याच अवस्थेत सुरक्षित ठेव. त्यानं कोणालाही न कळवता आपले जेवण संपवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी तो आपल्या एका मित्राकडे गेला, ज्यानं त्याचं आपुलकीनं स्वागत केलं आणि त्याला विविध पदार्थसुद्धा वाढले ना. जेव्हा राजा विक्रमादित्य जेवायला बसला ना तेव्हा त्यानं पाहिलं की खुंटीवर टांगलेला एक नोळका हार खुंटी गिळत आहे. त्याला समजलं की हा देखील लक्ष्मीचाच एक डाव आहे. म्हणून त्यानं स्वतःचा खुलासा केला. मी काहीच बोललो नाही. माझ्या मित्राला माहीत होतं की विक्रमादित्य असं काही करू शकत नाही, पण त्याच्या पत्नीनं त्याच्यावर तिचा हार चोरल्याचा आरोप केला. तिथून विक्रमादित्य चालत दुसऱ्या राज्यात गेला. चालून थकल्यावर त्याला वाटलं झाडाखाली थोडी झोप का घेऊ नये. तिथे चोरांनी चोरलेले पैसे चोरले होते. त्यांनी ते आणून झोपलेल्या विक्रमादित्याजवळ ठेवले. जेव्हा राजाचे सैनिक चोरांच्या शोधामध्ये तिथे पोचले ना तेव्हा त्यांनी पाहिलं की सर्व पैसे विक्रमादित्याजवळ पडलेले आहेत. तोच चोर आहे हे त्यांच्या लक्षात आलं ना. त्यांनी त्याला पकडलं आणि राजाकडे नेलं. राजाने त्याला विचारलं, हे पैसे त्याने चोरले आहेत का. विक्रमादित्य म्हणाला, हे राजा, मी हे पैसे चोरले नाहीत, पण त्याच्या बोलण्याचं सिद्ध करण्यासाठी त्याच्याकडे कोणताही पुरावा नव्हता ना. म्हणून राजानं शिक्षा म्हणून त्याचे दोन्ही हात आणि पाय कापण्याचा आदेश दिला. सैनिकांनी त्याचे दोन्ही हात आणि पाय कापले आणि त्याला बाजाराच्या मध्यभागी फेकून दिलं. त्याच्याजवळ एक बूटही ठेवण्यात आला नव्हता आणि त्यावर लिहिलं होतं, जो कोणी तिथून जाईल ना त्याला 5 बूट दिले जातील. तो येणाऱ्या जाणाऱ्या कोणालाही 5 चपलांनी नक्कीच मारायचा. एकदा त्या राज्यातील एक तेलवाला राजा विक्रमादित्य जखमी अवस्थेत पडलेल्या रस्त्यावर जात होता. राजा त्याला म्हणाला, मित्रा, माझ्या गाळावर माशा बसल्या आहेत, त्यामुळं मला त्रास होत आहे. तू मला थोडं तेल लावलंस तर माझ्यावर खूप उपकार होतील. तेलवाला हसला आणि म्हणाला, एक तर मी तुला चपलांची शिक्षा देणार नाही आणि त्यातही तू माझ्याकडून तेलाची अपेक्षा करतोस. राजांनी त्याची विनंती केली. तो एक दयाळू माणूस होता ना. त्याने त्याच्या जखमेवर थोडं तेल लावलं. त्या दिवशी जेव्हा तो तेल विकायला गेला ना
तेव्हा संध्याकाळपर्यंत विकूनही त्याच्या तेलाचा भाव तोच राहिला. आज जे घडलं त्यामुळे त्याला खूप आश्चर्य वाटलं. माझ्या घरातील तेल संपत नाहीये. त्याला समजलं की हे सर्व त्या जखमी व्यक्तीमुळं घडत आहे. तो कुणीतरी दैवी आत्मा आहे. जेव्हा तेल विक्रेता घरी पोचला ना, तेव्हा तो खूप आनंदी झाला. त्याच्या पत्नीनं त्याच्या आनंदाचे कारण विचारलं. तेव्हा त्याने तिला सर्व काही सविस्तर सांगितलं. तो म्हणाला, ती व्यक्ती एक दैवी आत्मा आहे. पत्नी म्हणाली, कृपया त्या व्यक्तीला कसे तरी घरी आणा. तसेही आपल्याला मूळबाळ नाही, यामुळं आपल्याला मूळ झाल्याचा आनंदसुद्धा मिळेल ना. पण राजाला विचारल्याशिवाय आम्ही त्याला आणू शकत नाही. म्हणून आम्हाला आधी याबद्दल राजांशी बोलायला पाहिजे. तेल व्यापाऱ्यानं आपल्या पत्नीला समजावून सांगितलं. ती म्हणाली, तुम्ही उद्या सकाळी जाऊन राजाशी बोला. आता उशीर करणं योग्य नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी तो राजाला भेटायला पोचला. त्याने राजानं त्याला येण्याचं कारण विचारलं. तेव्हा तो म्हणाला, महाराज, तुमची परवानगी असेल ना, मी त्या लंगड्या आणि पांगळ्या माणसाला माझ्या घरी घेऊन जाईल. आम्हाला मुळे नाहीत, म्हणून आम्ही त्याला आमच्यासोबत ठेवून अपत्यप्राप्तीचा आनंद घेऊ इच्छितो. राजानं परवानगी देताच त्यानं विक्रमादित्याला आपल्या घरी आणलं. विक्रमादित्य आल्याबरोबर त्यानं केलेल्या प्रत्येक काम यशस्वी होऊ लागलं आणि तो त्याची जितकी जास्त सेवा करू लागला तितकी ती अधिकच समृद्ध झाली. ती एक अत्यंत विद्वान स्त्री होती ना. येथे राजाची राजकुमारी जवळजवळ प्रत्येक कलेत पारंगत होती. ती संध्याकाळी दीपक राग लगावून राजवाड्याचा आणि शहराचे दिवे लावत असे आणि मग रात्र झाल्यावर पुन्हा दिवे लावत असे. जेव्हा जेव्हा ती दिवे विझवायची तेव्हा विक्रमादित्य दीपक राग गाऊन दिवे पुन्हा लावायचा. जेव्हा हे 2-3 दिवस चालू राहिले ना, तेव्हा राजकन्येची खात्री पटली की विक्रमादित्य राज्यात कुठेतरी राहत असावा, कारण दीपक राग गाऊ शकणारे फार थोडे लोक होते. विक्रमादित्य त्यांच्यापैकी सर्वोत्तम होता ना. दरम्यान राजानं राजकन्येसाठी स्वयंवराचं आयोजन केलं. राजा आणि राजकुमारांना आमंत्रित करण्यात आलं होतं. स्वयंवराच्या दिवशी विक्रमादित्य तेलवाल्याला म्हणाला, हे बाबा, मलाही स्वयंवर बघायचं आहे, म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की मला त्या ठिकाणी घेऊन जा. तेलवाल्याने समजावून सांगितलं की जर तुला चालता येत नसेल तर मला सांग, तुला दुखापत होऊ शकते. पण जेव्हा विक्रमादित्य आपल्या मतावर ठाम राहिला ना, तो त्याला घेऊन जायला तयार झाला. तो म्हणाला, उद्या सकाळी मी तुला स्वयंवर दाखवायला घेऊन जाईल. थोड्याच वेळात राजाकडून एक संदेश आला, ज्यात लिहिलं होतं की सकाळपर्यंत त्याला 100 घागरी तेलाची गरज आहे. तेलवाल्यानं विचारलं, हे कसं शक्य आहे बरं? हे खूप जास्त तेल आहे ना. राजानं उत्तर दिलं, मला काहीच माहीत नाही. राजाच्या आज्ञेनुसार तुम्हाला हे करावंच लागेल, नाहीतर शिक्षेला सामोरे जावं लागेल. तयार व्हा. तो तेलवाला खूप तणावात आला ना. हे एक अशक्य काम होतं. तो खूप दुःखी होता. तेव्हा विक्रमादित्याने विचारलं, बाबा, तुम्ही इतके काळजीत का आहात बरं? तेलवाल्यानं आपल्या चिंतेचं कारण सांगितलं. विक्रमादित्य म्हणाला की तू त्यांच्याकडून 100 घागरी माग आणि काळजी करू नकोस. माझ्यावर विश्वास ठेव. उद्या आपण त्याला 100 घागरी घागर तेल नक्की देऊ. तेलवाल्याला विक्रमादित्याच्या शक्तीची जाणीव झाली. रात्री विक्रमादित्य तेलवाल्याला म्हणाला, आता तुम्ही दोघे आरामात झोपू शकता. मी रात्री 100 घागरी तेल काढतो. तेलवाल्याची पत्नी म्हणाली, मुला, तुला हातपाय नाहीत, सांग तू बैल कसे हाकणार बरं? विक्रमादित्य म्हणाला, आई, तू शांतपणे झोपू शकतेस. मी माझं सर्वोत्तम प्रयत्न करेल, असं विक्रमादित्य रात्री म्हणाला.
100 घागरी तेल काढण्यात आलं. सकाळी जेव्हा राजाच्या माणसांनी ते तेल पाहिलं ना, तेव्हा आश्चर्यचकित झाले. तेल काढणारा आणि तेल काढणारी स्त्री या दोघांचीही आता पूर्ण खात्री पटली होती की हा मुलगा नक्कीच देव आहे आणि त्यामुळं आता काळजी करण्याचं काही कारण नव्हतं. दुसऱ्या दिवशी तेल काढणाऱ्याने विक्रमादित्याला स्नान घातलं आणि त्याला नवीन कपडे दिले आणि मग त्याला स्वयंवरामध्ये येऊन दूर बसवलं. काही वेळानं जेव्हा राजा आणि राजकुमार आले तेव्हा त्यांनी राजकुमारीच्या निवडीचा निरोप पाठवला. राजकुमारी त्यांच्यापैकी विक्रमादित्याला शोधू लागली. तिला राजांमध्ये विक्रमादित्यासारखा कोणीही सापडला नाही. मग तिची नजर दूर बसलेल्या एका अपंग माणसावर पडली. ती त्याच्यामुळं खूप प्रभावित झाली. तिनं ज्याचे तेज पाहिलं ना, त्याचे तेज पाहून तिला समजलं की तो राजा विक्रमादित्य आहे. मग काय, तिने तो हार घेतला आणि त्याच्या दिशेने चालू लागली. त्याच्या जवळ पोचून त्याच्या गळ्यामध्ये तो हार घातला. राजकन्येनं असं का केलं याचं राजा आणि राजकुमार आणि तिथे उपस्थित असलेल्या लोकांना सुद्धा आश्चर्य वाटलं. राजकन्येच्या घरातील लोक म्हणाले की असं दिसतं की राजकन्येची तब्येत बरी नाही, त्यामुळे ती तसं वागली ना. सर्वांनी राजकन्येला स्नान घातलं, प्यायला पाणी दिलं आणि मग हार घालून तिचा निरोप दिला. पण राजकन्येनं पुन्हा तो हार विक्रमादित्यच्या गळ्यात घातला. तिथे जमलेल्या लोकांना वाटलं की राजकन्याची तब्येत बरी नाही म्हणून ती असं का वागत आहे. एवढी सुंदर राजकन्या एका अपंग व्यक्तीच्या गळ्यात हार का घालेल. शेवटी लोकांच्या सूचनेनुसार राजकन्येला दुसरा हार देण्यात आला जेणेकरून ती योग्य पती निवडू शकेल. पण यावेळी सुद्धा राजकन्येनं विक्रमादित्याच्या गळ्यामध्ये हार घातला. राजकन्येच्या ह्याच वागण्यामुळं राजा आणि राजकुमार इथे आले होते. ते रागावून राजकन्येच्या वडिलांना म्हणाले, जर तुमच्या मुलीचे लग्न एका अपंग माणसाशी होणार होतं तर तुम्ही आम्हाला सर्वांना का बोलावलं. राजाला खूप अवघडल्यासारखं वाटलं ना, पण तो तरी काय करणार होता. सामाजिक चालीरीती पाळणं महत्त्वाचं होतं म्हणून त्यानं राजकन्येचं लग्न त्या अपंग माणसाशी लावून दिलं आणि त्याला राजवाड्यातून दूर पाठवून दिलं. राजकन्या राजा विक्रमादित्यांसोबत तेलवाड्याच्या घरी गेली. ती आली आणि तिथे रडू लागली. तेल व्यापाऱ्याला आणि त्याच्या पत्नीला काळजी वाटत होती ना की राजकन्या त्याच्यासोबत कशी राहील. पण राजकन्येनं त्यांची चिंता व्यर्थ ठरवली. ती त्यांच्यासोबत आरामात राहू लागली. एके दिवशी विक्रमादित्यानं राजकन्येला सांगितलं की त्याला आज हरणाचं मांस खाण्याची इच्छा झाली आहे. म्हणून तो गेला आणि त्यानं आपल्या भावांना ताजे शिकार आणायला सांगितलं. राजकुमारीला आपल्या भावांकडे जाऊन काही मागायचं नव्हतं, पण तिला आपल्या पतीच्या इच्छेंचा भंगही करायचा नव्हता. म्हणून ती अनिच्छेने आपल्या भावांकडे गेली. जेव्हा तिच्या वहिन्यांनी तिला येण्याचं कारण विचारलं ना, तेव्हा तिने त्यांना सांगितलं की तिला हरणाचं मांस खायचं होतं. ही विक्रमादित्यची इच्छा होती. आपल्या पतीबद्दल कोणीही काही वाईट बोलू नये म्हणून तिनं आपली इच्छा सांगितली. पण तिच्या भाऊजायांनी तरी तिच्या पतीबद्दल तिला सांगितलं, जर तुला हरणाचं मांस इतकं आवडत होतं ना तर तू यापेक्षा चांगला माणूस निवडायला हवा होतास. त्यांचे कठोर शब्द ऐकून राजकुमारी परत आली. तिने सर्व काही विक्रमादित्याला सांगितलं. विक्रमादित्य म्हणाला, काही हरकत नाही, त्याला माझी तलवार आणि घोडा मागा. राजकुमारी निघत असताना विक्रमादित्याला काहीतरी आठवलं. त्याने तिला एक रुमाल देत म्हटलं, जर माझ्या तलवारीनं आणि घोड्यानं काही त्रास दिला ना तर फक्त त्याला दाखवा आणि तो शांतपणे येईल. जेव्हा राजकुमारी राजवाड्यामध्ये परत आली तेव्हा तिच्या भाऊजायांनी पुन्हा तिची थट्टा केली. राजकुमारी म्हणाली, यावेळी
मी हरणाचं मांस विकत घ्यायला आले नाही, तर त्यांचा घोडा आणि तलवार घ्यायला आले आहे. त्या तलवारीनं आणि घोड्यानं तिथे दहशत निर्माण केली होती ना. कोणीही त्यांच्याजवळ जाऊ शकत नव्हतं. जेव्हा राजकुमारीनं ते मागितलं तेव्हा तिच्या वहिन्यांनी विचार केला की त्यानंच त्यांची शिकार होणं उत्तम राहील, यामुळं त्यांना शांती मिळेल. त्यांनी आनंदाने ते मान्य केलं आणि त्यानं त्यांना घेऊन जाण्याचा आदेश दिला. जेव्हा राजकुमारी त्यांना आणायला गेली ना, तेव्हा तलवारीचे सापात रूपांतर झालं आणि त्यानं तिला चावण्याचा प्रयत्न केला आणि घोडा लाथा मारू लागला. राजकुमारीला विक्रमादित्यनं काय म्हटलं होतं ते आठवलं. तिने लगेच आपला रुमाल काढून त्यांना दाखवला. विक्रमादित्यांचा रुमाल पाहून ते दोघेही शांत झाले. राजकुमारीनं तलवार उचलली आणि घोड्याचा लगाम धरला आणि ते विक्रमादित्यांकडं परत आली. संध्याकाळ झाल्यावर विक्रमादित्यानं राजकन्येला आपल्या घोड्यावर बसून देण्याची विनंती केली, कारण तो त्या दिवशी शिकारीला जाणार होता ना. राजकन्येनं विचारलं, तुम्ही घोड्यावर कसे बसू शकता? तुम्हाला दिसून येईल की. जेव्हा विक्रमादित्यानं आग्रह धरला तेव्हा राजकन्येनं तेलवाळ्याच्या मदतीनं त्याला घोड्यावर बसवलं, पण पकड न मिळाल्यानं तो घोड्यावरून खाली पडू लागला. हे पाहून राजकन्येला खूप दुःख झालं. तिचे डोळे पाण्यानं भरलं. अश्रू लपवण्यासाठी तोंड दुसऱ्या बाजूनं केलं आणि मग तिला असं वाटलं की जणू कोणीतरी तिच्या हातातून घोड्याचा लगाम खेचत आहे. ती पटकन वळली आणि तिनं विक्रमादित्यांकडं पाहिलं. ती आश्चर्यानं थक्क झाली. तिनं राजा विक्रमादित्याला पूर्ण वस्त्र परिधान करून घोड्यावर स्वार झालेलं पाहिलं. तिला प्रचंड आनंद झाला. हे सर्व काय आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता तिच्या डोळ्यामध्ये दाटून आली. विक्रमादित्यानं तिला सांगितलं, शिकारीवरून परत आल्यावर सर्व काही सांगेल, असं त्यानं तिला आश्वासन दिलं. तो जंगलात पोचल्यावर त्यानं शिकार केलेल्या सर्व प्राण्यांचे कान आणि शेपटी कापून त्यांना तिथे सोडून दिलं. दरम्यान राजकन्येचे भाऊ सुद्धा शिकारीला गेले होते. जंगलात कान शेपटी नसलेली ताजी शिकार पाहून त्यांना लोभ सुटला. त्यांना वाटलं की हे ताजे अन्न आहे. शिकार करणं हे त्यांच्यासाठी बक्षिसासारखं होतं ना. त्यांनी सर्व शिकार उचलली आणि ते परत फिरले. त्यांनी त्याबद्दल शिकाऱ्यांचे आभार मानले. ते थोडे अंतर चालले होते आणि त्यांना तीव्र तहान लागली होती. त्यांनी आपले घोडे जवळच्या जलाशयाच्या दिशेने वळवले. ते पाणी पिण्याचा प्रयत्न करत असताना एका आवाजानं त्यांना थांबवलं. जेव्हा आम्ही आवाजाच्या दिशेने पाहिलं ना, तेव्हा आम्हाला तिथे एक योगी उभे असलेले दिसले. एका राजकुमारानं योगीला पाणी पिण्यास नकार देण्याचं कारण विचारलं. योगी म्हणाले, हे राजकुमारा, माझ्या परवानगीशिवाय इतर कोणताही प्राणी इथे पाणी पिऊ शकत नाही. पण राजकुमारी तहानेने व्याकुळ झाली होती ना, म्हणून ती योगीला पाण्यासाठी विनवणी करू लागली. योगी म्हणाले, जर तुला पाणी प्यायचे असेल ना, तर तुम्हाला तुमचे नितंब गरम नाण्यानं जाळून घ्यावं. बघा, ते जंगलात पोचोपर्यंत त्यांच्या गर्भाशयाच्या मुखाजवळील त्वचा कोरडी पडली होती. त्यामुळं ती अट स्वीकारण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. अटीनुसार त्यांनी आपलं नितंब नाण्याने जाळून घेतलं. मग पाणी प्यायल्यानंतर ते निरोगी झाले. दरम्यान विक्रमादित्य तो योगी झाला होता ना, ते त्यांच्या निवासस्थानी परतले. घरी पोचताच राजकुमारी तेलवाळा आणि त्यांची पत्नी उत्सुकतेने त्यांच्याभोवती जमल्या आणि म्हणाले, हे देवांसारख्या दिसणाऱ्यांनो, कृपया तुमची ओळख करून द्या आणि आमच्या मनात निर्माण झालेली उत्सुकता शमवा. राजा विक्रमादित्यला त्यांना अंधारात ठेवणं आता योग्य वाटलं नाही. तो म्हणाला, हे देवस्वरूप माता पिता, मी राजा आहे, मी विक्रमादित्य आहे. मग त्यानं
त्याला आपली सर्व गोष्ट थोडक्यात सांगितली. आपण विक्रमादित्य आहोत हे लक्षात येताच तो त्यांच्या पाया पडला आणि नकळत झालेल्या अपराधाबद्दल क्षमा मागितली. राजा विक्रमादित्यानं त्याला समजावून सांगितलं की तो त्याच्यावर रागावलेला नाही, उलट ते त्याला त्याच्या स्वतःच्या नातेवाईकांपेक्षा चांगली वागणूक देत होते ना. दुसऱ्या दिवशी सकाळी राजा विक्रमादित्यानं राजकन्येला राजवाड्यामध्ये परत पाठवलं आणि तिला सांगितलं की यावेळी सुद्धा तिनं आपल्या भावांकडे शिकारीसाठी जावं. जर त्यांनी नकार दिला ना तर त्यांना फक्त त्यांची शिकार दाखवायला सांगा. जेव्हा ते तयार होतील आणि शिकार दाखवतील ना तेव्हा त्यांना विचारा की कान आणि शेपूट कुठे आहेत. मग विक्रमादित्यानं जंगलातील आदल्या रात्री घडलेल्या घटना सांगितल्या आणि तिला एक पिशवी देत म्हणाला, शेवटी ही पिशवी त्यांच्या हवाली कर आणि त्यांना माझ्याबद्दल सांग. यावेळी राजकन्या जराही संकोच न करता आपल्या भावांच्या घराकडे निघाली. यावेळी सुद्धा मागच्या वेळेसारखी परिस्थिती निर्माण झाली. पण जेव्हा त्या शेवटी बडाई मारू लागल्या ना तेव्हा राजकन्येने विक्रमादित्यानं दिलेली पिशवी त्यांच्यासमोर पालथी घातली. पिशवीतले कान आणि शेपटी बाहेर पडले. बघा, त्या वहिन्यांनी आश्चर्याने विचारलं, हे सर्व काय आहे? राजकन्या म्हणाली, तुम्ही तुमच्या नवऱ्यांना विचारा की त्यांनी काल रात्री तळावाचं पाणी पिण्यासाठी काय केलं. जेव्हा भावांच्या बायकांनी त्यांना विचारलं ना तेव्हा त्या सर्वांनी आदल्या रात्री घडलेल्या घटना त्यांना सांगितल्या. वहिन्यांनी आश्चर्यचकित होऊन राजकन्येला विचारलं की तिला हे कान आणि शेपटी कुठून मिळाली. तिने सांगितलं की योगी दुसरा तिसरा कोणी नसून तिचा नवरा होता. वहिन्यांनी उपवासानं विचारलं, हे कसं शक्य आहे? एका अपंग व्यक्ती हे सर्व कसं करू शकतो? राजकन्येनं उत्तर दिलं, ज्या व्यक्तीला ते अपंग म्हणत होते ना तो राजा विक्रमादित्य होता. राजा विक्रमादित्याचं नाव ऐकून राजवाड्यात एकच गोंधळ उडाला. ही माहिती मिळाल्यावर राजासुद्धा घाबरला, कारण त्यानं स्वतःच्या विक्रमादित्याला शिक्षा दिली होती. राजा, राजकुमार आणि त्याचे सर्व मंत्री त्या तेलवाल्याच्या घरी धावत गेले. राजा आणि राजकुमार राजाच्या पाया पडले आणि त्यांनी क्षमा मागितली ना. राजाने त्या सर्वांना दुःखी न होण्यास सांगितलं, ही माझ्या धर्माची परीक्षा होती आणि म्हणूनच तुम्ही सर्वजण संतापले आहात, म्हणून मी तुमच्यावर रागावलो आहे. हा विचार कृपया तुमच्या मनातून काढून टाका. सर्वजण आनंदित झाले आणि त्यांनी राजाला मोठ्या पाहुणचारानं आपल्या महालामध्ये नेलं. तिथे काही दिवस राहिल्यानंतर राजाने तेथून निरोप घेतला आणि त्यांना सर्व सामानासह पाठवून दिलं. विक्रमादित्य मालासह ते राज्य सोडून गेला आणि राजानंही त्यांना भरपूर माल दिला. सैनिकांनी विचारलं, राजन, आता आम्ही कोणत्या मार्गाने जायचं बरं? विक्रमादित्य म्हणाला, तुम्ही सर्वजण माझ्या बहिणीच्या घराकडे जा. जेव्हा विक्रमादित्य आपल्या बहिणीच्या शहराजवळ पोचला ना तेव्हा तिलाही तिच्या गुप्त हेरांकडून बातमी मिळाली की तिचा भाऊ विक्रमादित्य येत आहे. तिनं आपल्या नोकरांकडून विक्रमादित्यच्या प्रकृतीबद्दल चौकशी केली. गुप्तहेरांनी तिला सांगितलं की विक्रमादित्य मोठ्या लवाजम्यासह येत आहे. बहिणीने तत्काळ शासकीय अधिकाऱ्यांना त्याचं भव्य स्वागत करण्यास सांगितलं आणि त्याला एका विशेष महालात राहण्यास सांगितलं. जेव्हा विक्रमादित्य तिथे पोचला ना तेव्हा त्याच्या बहिणीनं त्याच्यासाठी स्वादिष्ट पदार्थ तयार केले आणि त्याचं स्वागत केलं. राजा विक्रमादित्यानं त्या अन्न खाण्याचा नकार दिला आणि आपल्या बहिणीला गोशाळेत घेऊन गेला. एका ठिकाणी जमीन खोदली आणि त्यावेळी तयार झालेल्या काही पोळ्या बाहेर काढल्या. जेव्हा लक्ष्मी त्याच्यावर रागावलेली होती तेव्हा त्यानं त्याच्या बहिणीनं खायला पाठवलेल्या कोरड्या पोळ्या बाहेर काढल्या. त्याच्या बहिणीला खूप लाज वाटली
आणि तिनं आपल्या कृत्याबद्दल बघा क्षमा व्यक्त केली ना. पण विक्रमादित्य म्हणाला, ताई मला याचं वाईट वाटत नाही, पण तो नात्यांमधील शिष्टाचार पाळायला हवा होतास. दुसऱ्या दिवशी तो निघाला आणि आपल्या कर्मचाऱ्यांना मित्राच्या घरी सोबत येण्यास सांगितलं. तो तिथे पोचल्यावर त्याचा मित्र खूप आनंदित झाला. तो म्हणाला, तुम्हाला आनंदी पाहून मला खूप आनंद झाला. तुमचे संकट टळलं आहे हे पाहून मला खूप आनंद झाला आहे. मी तुम्हाला विनंती करतो की निदान आज रात्री तरी तुम्ही माझा पाहुणचार स्वीकारावा. विक्रमादित्य म्हणाला, मित्रा मलाही तुझ्याकडे राहायचं होतं. त्यानं विक्रमादित्याला त्याच्या खास खोळीमध्ये नेलं. तिथे त्या दोन मित्रांची जुन्या दिवसांवर चर्चा केली. रात्रीच्या जेवणामध्ये विक्रमादित्याला त्याचं जेवण वाढण्यात आलं. ज्यात कुंटीनं हार गिळला होता ना, विक्रमादित्य हळूहळू खाऊ लागला. कुंटी प्रत्येक घशासोबत तो हार ओकून काढू लागला. विक्रमादित्याचं जेवण संपताच राणीचा 9 लाखांचा हार एका खुंटीवर लटकलेला दिसला. मग राजाची नजर त्या खुंटीकडे गेली आणि त्याला तो हरवलेला 9 लाखांचा हार तिथे लटकवलेला दिसला. राजाला आश्चर्याचा धक्का बसला आणि तो राणीला म्हणाला, ही केवढी विचित्र घटना आहे. तू माझा मित्र विक्रमादित्यावर हा हार चोरल्याचा आरोप केला होतास, तेव्हा मी तुला सांगितलं होतं ना की माझा मित्र विक्रमादित्य असं कृत्य करू शकत नाही. जे संपूर्ण जगाला माहीत आहे ना, जो मनुष्य जगाच्या संकटावर सतत विजय मिळवत असतो, तो एका क्षुल्लक हारासाठी इतका नीचपणा करू शकतो का? जा आणि तुझा हार घेऊन जा. राणीला आपल्या कृत्याची खूप लाज वाटली. तिनं हात जोडून विक्रमादित्याची माफी मागितली. ती म्हणाली, हे राजा, त्यावेळी माझ्या मनात काय आलं होतं ते मला माहीत नाही. तुम्ही मला एकदा माफ करून माझं दुःख कमी करू शकता. तेव्हा विक्रमादित्य म्हणाला की तुम्ही लोकांनी जास्त दुःखी होऊ नका. तो माझ्यासाठी संकटाचा काळ होता. लक्ष्मी माझ्यावर रागावलेली होती. पहा, आपण काय पाहत होतो तुम्हाला माहीत आहे का बरं? आता आपण निरूपणाचं सार काय आहे ना ते पाहूया. धर्म मोठा की लक्ष्मी मोठी. पहा, तेव्हा लक्ष्मी माझ्यावर रागावलेली होती ना, म्हणूनच त्या सर्व घटना घडल्या होत्या. मग दुसऱ्या दिवशी राजा राज्याकडे निघाला. जेव्हा तो आपल्या राज्यामध्ये पोचला ना, तेव्हा लक्ष्मी त्याला शहराच्या मुख्य दरवाजावर भेटली. ती म्हणाली, हे राजा, तुम्ही बरोबर होता आणि मी चूक होते, म्हणून मी तुम्हाला दिलेल्या शिक्षेबद्दल मला खेद वाटतो. एक मुलगा आपल्या आईला माफ करू शकत नाही का बरं? विक्रमादित्य लक्ष्मीच्या चरणी लीन झाला. तो म्हणाला, आई कृपया असं बोलू नका. तुमच्या परीक्षेनं मला अधिक शुद्ध केलं आहे, म्हणून मी तुमचा आभारी आहे. विक्रमादित्याच्या नम्रतेनं माता लक्ष्मी प्रसन्न झाली आणि म्हणाली, हे विक्रमादित्य, मी तुला आशीर्वाद देते. जोपर्यंत हे जग आहे ना, तोपर्यंत लोक तुला विसरणार नाहीत. त्याला आशीर्वाद देऊन माता लक्ष्मी अंतर्मुख झाली. राजा आपल्या शहरात पोचला आणि आनंदानं राहू लागला. आणि शेवटी धर्माचाच विजय झाला ना. म्हणून या पूर्ण माहितीद्वारे आपण काय बोध घ्यावं बरं? लक्ष्मी आहे ना, काही क्षणापुरती असते. कधी जाईल कधी येईल हे सांगता येत नाही. पण हा धर्म आहे ना, मनुष्याचा मृत्यू नंतर सुद्धा राहतो. आणि मृत्यू जोपर्यंत आपण जीवन जगतो ना, तोपर्यंत सुद्धा आपल्यासोबत राहतो. जेव्हा धर्म आपल्यासोबत असतो ना, तेव्हा लक्ष्मीसुद्धा आपल्यासोबत आपोआप येऊन जाते. म्हणून कधीही धर्माचं कार्य करा. धर्म करा रे धर्म करा, देव येई घरा. जेव्हा तुम्ही धर्म कराल ना, तेव्हा भगवंत तुमच्या घरात आल्याशिवाय राहणार नाही. आणि जेव्हा भगवंत येतो ना, तेव्हा लक्ष्मी आपोआप येत असते.
आपल्या जीवनात कितीही गरिबी असेल ना, तर ती धर्म आपली परीक्षा घेत असतो. म्हणून कितीही गरिबी आली तरी भगवंताला दोष देऊ नका. आपल्यासोबत जेव्हा भगवंत येतो ना, तेव्हा सर्व जीवनाची कायापालट होत असते. म्हणून भगवंताला दोष देऊ नका. मनोमन भगवंताचं नामस्मरण घ्या. दत्तगुरूंची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.